नमस्कार लहान मित्रांनो, गोष्टी ऐकायला आवडतात का तुम्हाला? आज मी तुम्हाला एक चिमणी आणि एक वाघोबाची गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे चिखली मिखली. माझ्या गोष्टीचे नाव आहे चिखली मिखली आणि माझे नाव आहे धनश्री कानडे. एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी पक्षी राहत होते. त्या जंगलामध्ये एका झाडावर एक चिवताई राहत होती. रोज सकाळी उठून दाणे आणि आळ्या टिपायला ती घरट्यातनं बाहेर पडत असे. रोज संध्याकाळी ती आपल्या घरट्यात परत येत असे. असा तिचा छानसा दिनक्रम होता. एकदा काय झालंय, ही चिवताई कुठे दाणे मिळतायत का, कुठे आळ्या मिळतायत का असं बघण्यासाठी घराबाहेर पडली. बराच वेळ शोधाशोध करूनही तिला कुठेच दाणे आळ्या सापडल्याच नाही. शेवटी दमून थकून ती एका झाडावर जाऊन बसली. झाडावर जाऊन बसल्यानंतर सहज इकडे तिकडे बघताना खाली थोडा चिखल दिसला आणि त्या चिखलामध्ये एक आळी तिला वळवळताना दिसली. आळी पाहून चिवताईच्या तोंडाला पाणी सुटले. तिला छान वाटलं. चला म्हणून ती भुरकन उडून झाडावरनं खाली त्या चिखलापाशी आली. तिने ती आळी चोचीत पकडली. पण परत उडताना तिच्या लक्षात आले की आपले पाय त्या चिखलात रुतून बसले आहेत. तिने खूप प्रयत्न केला पण चिखलातनं तिला काही उडताच येईना, बाहेरच पडता येईना. एवढ्या वेळात बाजूला झुडपात एक वाघोबा लपून बसलेला होता आणि तो हे सगळं बघत होता. जेव्हा त्याच्या लक्षात आलं की चिमणीला काही उडता येत नाहीये, त्याने एकदम झडप घातली आणि त्या चिमणीला त्याच्या पंजात पकडलं आणि तिला म्हणाला, बरी तावडीत सापडलीस, आता बघ तुझा कसा फडशा पाडतो. चिमणी घाबरली. आता काय करू? पण जरी घाबरली तरी तिने हार नव्हती मानली. एवढा थोडासा विचार करून ती वाघोबाला धिटाईने म्हणाली, चिखली मिखली खाते तो धोन क्यों नहीं खाते? काय काय म्हणालीस? वाघोबाला काही कळलंच नाही. चिमणी त्याला परत म्हणाली, अरे वाघोबा, ही अशी चिखलानी माखलेली तू खाणार आहेस का? मला जरा स्वच्छ धुवून मग खा. वाघोबा मनात विचार करायला लागला, अरे हो, हिला खाल्लं तर सगळा तोंडात चिखलच जाईल. नको नको, जरा स्वच्छ करून मग खाऊया. तो तिला पंजात पकडतो आणि जवळच एक झरा असतो, तिथे जाऊन खळबळून तिला स्वच्छ करतो. चिमणी विचार करत असते, जेव्हा वाघोबा आपल्याला स्वच्छ धुवेल ना, तेव्हा आपण पटकन त्याच्या तावडीतनं उडून जावं. पण वाघोबाने तिला इतकं पक्क पकडलेलं असतं, घट्ट पकडलेलं असतं की तिला हलताच येत नाही. वाघोबा तिला म्हणतो, बऱ्याच दिवसांनी मला चिमणी खायला मिळालीये, मला एवढं छान वाटतंय. लगेच चिमणी त्याला म्हणते, कच्ची मच्छी खाते तो धुवून भाजून क्यों नाही खाते? काय म्हणालीस? वाघोबाला परत काही समजत नाही. चिमणी म्हणते, अरे वाघोबा, आत्ताच तू म्हणालास ना एवढ्या दिवसांनी चिमणी खायला मिळालीये, तर जरा थोडीशी भाजून मीठ मसाला लावून खा, तुलाच जरा मजा येईल म्हणून मी म्हणाले. वाघोबा परत विचार करायला लागला, अरे हो खरंच, जरा थोडासा मीठ मसाला लावून जर खरपूस भाजून घेतली हिला तर किती छान वाटेल. वाघोबा काय करतो, तिला एका पंजात पकडतो आणि उरलेल्या 3 पावलांनी त्याच्या थोड्या काटक्या, थोडं गवत गोळा करतो आणि ते करता करता तो अजून एक गोष्ट करतो, 2 गारगोटीचे दगड घेतो. तुम्हाला माहितीये छोट्या मित्रांनो, गारगोटीचे दगड जर एकमेकांवर घासले तर त्यातून ठिणगी उडते आणि त्यामुळे गवत पेट घेते. वाघोबा ते गोळा करतो आणि हे सगळं करण्याच्या नादात तो हेच विसरतो की आपण आपल्या एका पंजामध्ये चिमणीला पकडलं आहे. पण चिमणीला मात्र लक्षात येतं की वाघोबाची पकड सैल झाली आहे आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती त्याच्या पंजावर जोर जोरात चोच मारते
आणि त्याची पकड सैल होते आणि ती पटकन उडून समोरच्या झाडावर जाऊन बसते आणि वरतून त्याला म्हणते, चिखली मिकली खाते तो धोन क्यों नहीं खाते, कच्ची मच्छी खाते तो भाजून क्यों नहीं खाते, इटुकली पिटुकली समजते तो ऐसी फजिती होते. हा हा हा. वाघोबा बिचारा मान खाली घालून निघून जातो आणि चिमणी खुश होऊन आपल्या घरट्यात परत येते. धन्यवाद. पुढील कथाकथन करीत आहे तेजस्वी जोशी. हॅलो, नमस्कार. माझं नाव तेजश्री जोशी. मी तुम्हाला छोट्यांचे विवेकानंद ही गोष्ट सांगणार आहे. सगळ्यांना गोष्ट आवडते ना लहान मुलांना ऐकायला. तर छोट्यांचे विवेकानंद. नरेंद्रला लहानपणी त्याची आई बिले अशी हाक मारायची. बिले अतिशय हुशार होता. तुमच्यासारखा थोडासा खोडकरही होता बरं का. त्याला खोड्या काढायला फार आवडायच्या. पण आईचं ऐकायचा पण. तुम्ही ऐकता की नाही तुमच्या आईचं? अगदी तसंच. तर हा बिले जेवढा आईचं ऐकायचा तसंच त्याला तुमच्यासारख्या गोष्टी ऐकायला पण खूप आवडायच्या. रामायण, महाभारत ह्या गोष्टी तो खूप मनापासून ऐकायचा. ह्या गोष्टी ऐकता ऐकता त्याला सगळ्यात त्याचा आवडता बाप्पा म्हणजे हनुमान बाप्पा त्याला प्रचंड आवडायचा आणि तो त्या गोष्टी ऐकण्यामध्ये अगदी रमून जायचा. ह्या गोष्टी ऐकता ऐकताच त्याला हनुमान बाप्पा एवढा आवडायला लागला की एकदा त्याच्या घराच्या शेजारी कीर्तन चालू होतं. तर ते कीर्तन चालू असताना त्या बुवांनी सांगितलं की मारुती केळाच्या बनात राहतात. झालं. बिलेने ते पक्क लक्षात ठेवलं. बिले म्हणाला, अरे बापरे, चक्क केळीच्या बनात, हे तर आपल्या घराच्या जवळच आहे. मग जातोच आता मी. बिले धावत सुटला. आई म्हणाले, अरे कुठे चाललास? आई आई अगं थांब थांब, येतो मी चाललो, मी हनुमान बाप्पाला भेटायला चाललो. आई म्हणाली, बर बाबा जा. काळोख झाला, अंधार गुडुप्प झाला, तरी बिले अजून आला नाही. आईला काळजी वाटायला लागली. आई गेली बिलेला बघायला केळाच्या बनामध्ये. तिथे बिले शांत बसलेला होता. आई म्हणाली, बाळा अंधार पडलाय, काळोख वाढलाय, रात्र खूप झाली, चल आता घरी जाऊया. बिले म्हणाला, नको आई, अगं मला हनुमान बाप्पा किती आवडतो. मला सांगितले ना ते बुवानी ते इथेच राहतात, मला भेटायचंय, मला त्याचं दर्शन घ्यायचंय ग. आई म्हणाली, असा हट्ट करू नये. तुला माहितीये ना हनुमान बाप्पा श्रीरामांचे किती भक्त होते. श्रीरामांचा काहीतरी संदेश घेऊन ते कुठेतरी गेले असतील. अशी आईने समजूत घातल्यावरती बिलेला ते पटलं. मग बिले आईसोबत घरी गेला. खूप जर त्याला असं वाटलं की खूप चिडचिड होती, त्याला राग येतोय, तर आई त्याच्या डोक्यावर पाणी ओतायची आणि शिव शिव म्हणून त्याचा राग शांत होऊन जायचा. बिले जसा मोठा मोठा होत गेला तसं त्याच्या खोड्या पण थोड्या थोड्या कमी होत गेल्या. त्याची लहानपणीची एक खोडकर सवय म्हणजे तो त्याच्या ताईच्या खूप खोड्या काढायचा आणि मग खोड्या काढल्या की ताई धावत सुटायची त्याच्या मागे आणि मग तो चिखलात जाऊन उभा राहायचा. ये पकड मला पकड, चिखलात ये, आता फेकू का तुला चिखल मारून. ताई बिचारी काय, नको रे बाबा चिखलात मला नको तो चिखल वगैरे, मला नाही यायचं त्या चिखलात असं म्हणून ताई बिचारी माघार घ्यायची आणि आई म्हणायची, अगं नको नादी लागू बाई त्याच्या. जसा बिले मोठा होत गेला तसे त्याचे मित्र परिवारही खूप वाढत गेला. बिले मैदानी खेळ खेळायचा, झाडावरती चढायचा, पकडापकडी खेळायचा, पण त्याला मारामारी अजिबात आवडायची नाही. तो भांडणं करायचा नाही तर भांडणं सोडवायचा. त्याला गरिबांची खूप दया यायची. आपण जसं रस्त्यावरती चालणारे कोणी म्हातारी माणसं असतील, त्यांना काही मदत हवी असेल तर तुम्ही करता का मुलांना मदत? त्यांना काही खायला हवं असेल किंवा कोणी काही खायला मागत असेल तर आपल्याला वाटतं ना की आपण 2 वेळेस पोटभर जेवतो, तसं त्यांनाही थोडंसं काहीतरी द्यावं, हो की नाही? तसं बिलीला पण असं वाटायचं. बिले काय करायचा, काहीतरी खायला नेऊन द्यायचा, घरातली कापडं त्यांना द्यायचा. कोणी कुडकुडत थंडीनी असं त्याला दिसलं की तो धावत जायचा घरामध्ये, शाल त्यांना पांघरायचा, असं तो खूप मदत करायचा. जसं की तुम्ही जी वयस्कर लोक असतात, म्हातारी माणसं असतात, त्यांच्या जर काही वस्तू खाली पडल्या, काठी पडली, चष्मा पडला तर तुम्ही पटकन उचलून देता की नाही? तसंच बिले अगदी मदत करायचा. बिले जसा मोठा मोठा होत गेला तसा त्याचा मित्र परिवारही वाढत गेला आणि मग तो तसा समजूतदार पण व्हायला लागला. अशीच एक गंमत म्हणजे बिले एकदा कोलकात्याला किल्ला बघायला गेला होता. किल्ला बघायला जात असताना त्याला
त्याचे सगळे मित्र सगळे सोबत होते. मित्र सोबत असताना एका मित्राच्या पोटात खूप दुखायला लागलं. तो अगदी कळवळू लागला, आई आई माझं पोट, आई ग मला तर चालवत नाहीये, आई ग. सगळे मित्र हसायला लागले. अरे काय रे तुला चढायचं नाहीये, चालायचं नाहीये, गंमत करतोय. बिलेला ते जाणवलं की त्याला काहीतरी त्रास होतोय. बिले म्हणाला, तुम्ही जा पुढे, मी बघतो ह्याला काय होतंय. बिले त्याच्या जवळ गेला, त्याला धरून उठवलं आणि बघितलं तो तापाने फणफणलेला होता. बिलेने ते बघितलं. बिलेला खूप कीव आली. बिलेने घोडागाडी पकडली आणि घोडागाडीत बसून त्याला घरी नेऊन सोडलं. अशीच दुसरी गंमत म्हणजे बिले एकदा यात्रेला गेला होता. शंकराच्या मंदिराजवळ यात्रा होती. यात्रेमध्ये सगळ्या मित्रांनी खूप मजा केली. मुलांना तुम्ही गेलात का कधी यात्रेला? किती मजा असते ना यात्रेमध्ये, वेगवेगळी खेळणी मिळते. तसंच बिलेने काही वस्तू विकत घेतल्या होत्या. त्या म्हणजे काय, मूर्ती. तर मूर्ती विकत घेऊन सगळे मित्र संध्याकाळ व्हायला लागली, सगळे घरी जायला लागले. तर खूप गर्दी होती. तर बिले जात असताना त्याला एक मित्र दिसेनासा झाला. खूप गोंगाट, आवाज, गर्दी. जात असताना त्याला असं वाटलं मित्र कुठे राहिलाय, म्हणून तो मागे वळून बघत होता. तर एक घोडागाडी जोरदार वेगाने येत होती. तर सगळे लोक आरडाओरडा करत होते, मेला मेला, आता हा काय जगत नाही, अरे बापरे काय हे, असा आवाज त्याच्या कानावर येत होता. मग बिले धावतच तिथे गेला. बघतो तर काय, त्याचा मित्रच तिथे. बिलेने एका काखेमध्ये त्याची मूर्ती जी विकत घेतली होती त्याने, ती अशी पकडली आणि उजव्या हाताने त्याने त्याच्या मित्राला बाजूला खेचलं आणि त्याचा जीव वाचवला. सगळ्या मित्रांनी, सगळ्या लोकांनी त्याच्या धाडसाचं प्रचंड कौतुक केलं. आणि मग तो घरी गेला. घरी गेल्यावर त्याच्या आईनेही त्याचं खूप कौतुक केलं, त्याला शाबासकी दिली आणि त्याला सांगितलं की असंच शहाण्यासारखं वागायचं आणि असंच लोकांना मदत करायची. तर हा बिले नरेंद्र म्हणजे कोण, तर आपले स्वामी विवेकानंद यांच्या गोष्टी ऐकाव्या तेवढ्या कमी आहेत. तर या गोष्टीतनं तुम्ही सगळ्यांनी शौर्याचे, त्यानंतर मेहनतीचे आणि एकमेकांना मदत करण्याचे हे धडे नक्कीच सर्वांनी घेतले असतील अशी आशा करते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सोनाली घाटणेकर. मी आज एक तुम्हाला सगळ्यांना छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्ट सगळ्यांनाच आवडते, लहान असो मोठे असो सगळ्यांनाच गोष्ट आवडते. पण आम्ही थोडे मोठे झालो ना, थोडे म्हणजे मी बरीच मोठी झाले ना, मोठं झाल्यावर आम्हाला आमचं बालपण पण तितकंच आठवत असतं जेवढी गोष्ट आठवत असते आजीनी सांगितलेली, आईनी सांगितलेली. म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांना बालविश्वात घेऊन जाणार आहे आणि बालविश्वाशी निगडीत असलेली एक छोटी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे प्रवास. सादर करतेय प्रवास. अंड्यातून टुकटुक करत पिलू बाहेर आलं. डोळे किलकिले करून त्यांनी इकडे तिकडे बघितलं. दुसऱ्या अंड्यातून पिली बाहेर आली. हात पाय झटकत पिली म्हणाली, उश्श, किती खटपट करून आले मी अंड्यातून बाहेर. चल चल, आपल्याला लवकर जायला हवं. पिलू म्हणाला, अगं थांब थांब, जरा मला नीट बघू दे, आपल्याला समुद्राकडे कसं जाता येईल ते. मग दोघांनी हळूच वाळूच्या बाहेर तोंड काढलं आणि आजूबाजूला बघितलं. त्यांच्यासारखी छोटी छोटी कासवं धावत धावत समुद्राकडे जात होती. पिली म्हणाली, चल चल, त्यांच्या मागोमाग जाऊया. पिलूने तिचा हात घट्ट धरला आणि पिलू म्हणाला, पिली अगं थांब थांब, जरा तिकडे नीट बघ. पिलीने मान वळवून तिकडे बघितलं तर काय, 4-5 मोठे काळे पक्षी छोटू कासवांवर झेप घेऊन त्यांना फस्त करत होते. पिली म्हणाली, बापरे. पिलू म्हणाला, आणि आता जरा तिकडे बघ. पिलीने मान वळवून दुसरीकडे बघितलं. तिथे खेकड्यांची गँग छोटू कासवांना खाऊन गट्टप करत होते. पिली घाबरली. पिली म्हणाली, अरे बापरे, आता काय करायचं. एवढ्यात कसला तरी मोठा आवाज झाला. दोघांनी दचकून बघितलं तर एक कुत्रा करून छोटू कासवांना हुसकावून लावत होता. आता पिली घाबरली. ती रडायला लागली. आता आपल्याला समुद्राकडे कसं जाता
म्हणाला, पिली शांत हो, रडू नकोस. काहीतरी आयडिया नक्की सुचेल. तोपर्यंत आपण इथेच थांबू. आणि मग दोघही वाळूत विचार करत तसेच थांबले. पण काहीच सुचत नव्हतं. आता दिवस मावळला होता. हळूहळू अंधार पडला होता. पिली जास्तच रडायला लागली. आता आपल्याला समुद्रात कधी जाता येणार नाही. इथे एवढा अंधार पडलाय, यात काही दिसत नाही. एवढ्यात कसला तरी प्रकाश चमकला. पिलूने बघितलं तर काय, ढगांच्या आड आपला चांदोमामा. त्याचा प्रकाश समुद्राच्या पाण्यावर चमचमत होता. पिलू म्हणाला, पिली, आयडिया. मी 1, 2, 3 म्हटल्याबरोबर त्या चमचमणाऱ्या प्रकाशाच्या दिशेने धावत सुटायचं. आणि कोणीही कितीही अडवलं तरी थांबायचं नाही. ठीक आहे? ठीक आहे. पण जर ते पक्षी आणि खेकडे आले तर? पिलू म्हणाला, हे बघ, आता अंधार झालाय. पक्षी गेले त्यांच्या घरी आणि खेकडे लपून बसलेत बिळात. कोणीही येणार नाही. आणि जरी आलं तरी थांबायचं नाही. कळालं? 1, 2, 3. पिलूने असं म्हटल्याबरोबर दोघं जोरात धावत समुद्राच्या दिशेने निघाले. आता अर्धा रस्ता पार झाला. आता दोघांनाही दम लागला होता. पिली, चल लवकर. आपल्याला लवकर समुद्रात जायला हवं. मग ते थोडे आणखी पुढे गेले. आता समुद्र दिसायला लागला होता. पिली खुश झाली. पिली म्हणाली, ये, आता आपण समुद्रात पोहोचणार. ये. आता ते समुद्राच्या अगदी जवळ पोहोचले. ते समुद्रात जाणार एवढ्यात 4-5 कुत्री येऊन त्यांच्या अंगावर जोरात भुंकायला लागली. पिलू म्हणाला, पिली, पळ लवकर, पिली, पळ. पिली घाबरली होती. भीतीने तिचे पायच उचलत नव्हते. पिलू बिचारा तिचा हात धरून तिथेच थांबला. आता आपलं काही खरं नाही असं समजून दोघांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले. आता एक कुत्रा त्यांच्या अंगावर झडप घालणार. एवढ्या एक मोठी लाट आली आणि पिलू आणि पिलीला घेऊन समुद्रात गेली. ये, आपण समुद्रात पोहोचलो. पिली, ये, आपण समुद्रात पोहोचलो. टिचक. दोघंही हात धरून समुद्राच्या पाण्यात फेर धरून नाचू लागले. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर निलिमा मोदी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत सादर करावं. आटपाट नगर होते. तिथे एक नुक्कड बालसाहित्य संमेलन भरलं होतं. तिथे की नाही आमच्या पालकांना सुद्धा गोष्टी सांगायला बोलवलं होतं. आणि आमच्या आईची गोष्ट सांगताना इतकी धांदल उडाली, मला तर हसूच येत आहे. असं मी ऐकलं बरं का कोपऱ्यावर. तेव्हा असं छान एक उपक्रम इथे सुरू झालाय तर मला अतिशय आनंद वाटतो. छोटे आणि मोठे मित्रमैत्रिणी इथे आहेत समोर, त्या दोघांशीही मला बोलायचं आहे आणि त्यामुळे मी सुरुवात जरा अशी मुलांना आवडेल अशी केलेली आहे. काय असतं, पालकांसाठी ही कथा स्पर्धा आहे. मुलांच्या विश्वामध्ये कोणत्याही उपक्रमामध्ये पालकांना जोडून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आई वडील हे जे नातं आहे ना, ते फक्त जैविक आणि कौटुंबिक असतं आणि पालक हे नातं कौटुंबिक आणि सामाजिक असतं. ते जास्त जबाबदारीचं असतं आणि त्या गटाला एक जागरूक करणं आणि जोडून घेणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मी या उपक्रमाचं अतिशय मनापासून स्वागत करते. आता सुद्धा इथे ज्यांनी
कथा सांगितल्या, फार छान सांगितल्या. तिघींचंही मी कौतुक करते. म्हणजे लहान मुलांसाठी गोष्ट सांगताना त्या गोष्टीच्या मध्ये जी कथानक जे आहे ते कथानक मुलांना आवडेल असं असलं पाहिजे. मुलांच्या भावविश्वाला आकार देणारं असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यात नाट्य अभिनय यालाही वाव असला पाहिजे. संस्कार हे असे डोक्यावर तेल थापून करायचे नसतात, तर ते वीज पावसासारखे झाले पाहिजेत. वीज पाऊस तसा ऐकू येत नाही, पण जमिनीत खोल मुरतो आणि तोच शेतीला उपयोगी पडतो. तेव्हा अशा प्रकारे संस्कार करणाऱ्या कथा लिहिणं आणि सांगणं अतिशय नाजूक काम आहे आणि ते करणारे काही आपल्याकडे कथाकार होऊन गेलेले आहेत. आणि हा सगळा सांस्कृतिक वारसा आहे की नाही, हा गोष्टीतनं पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आजी नावाची संस्था आपल्याकडची करत आली आहे. आता पालक म्हटल्यावर आई बाबा आजी आजोबा इतकंच नाही तर दादा ताई काही हे असतील, बालभवन सारख्या संस्था असतात. अशा संस्था आणि इतर अनेक जण आज हे काम करताना दिसत आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आता समाजातल्या अनेक घटकांनी स्वतःहून घेतली आहे, हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडे कथांचा खूप खजिना आहे. तर मी सांगायला नको की रामायण महाभारतापासून पंचतंत्र, हिसाबनीती, देशोदेशीच्या लोककथा आहेत. आपल्याकडे अनेक प्रांतातल्या कथा आहेत, सगळं काही आहे. पण ते सांगताना मुलांना त्यातलं काय काय मिळतं, तर एक भाषेचं ज्ञान होतं. भाषा मुलांची घडत जाते, काळ कळतो. कारण गोष्टी निवेदनाचा काळ वेगळा असतो, तो भूतकाळ असतो. तो भूतकाळ आणि आजचा काळ यामध्ये काय अंतर आहे ते त्यांना कळायला लागतं. मला आठवतंय आणि मुलं कशी म्हणजे गोष्ट ऐकताना मुलं कान टवकारतात आणि टक लावून बघतात आपल्याकडे. कठीण असतं ते. मला आठवते मी माझी मुलगी लहान असताना सगळ्या तिच्या मित्रमैत्रिणींना गोष्ट सांगायला बसले आणि कृष्णाचीच खट्याळ कृष्ण आणि त्या खोडकर कृष्णाला यशोदामाईंनी कसं उखळाला बांधलं ही गोष्ट मी सांगत होते. मध्येच मला माझ्या लेकीने मुक्तानी अडवून विचारलं, आपल्याकडे उखळ नाहीये ना? ते म्हटलं नाही. मग सांग, म्हणजे आपल्यावर उद्या हा प्रयोग होणार नाही ना, आणि तिने खात्री करून घेतली आणि मग ती त्यात रमली. म्हणजे मुलं निरागस असतात हेही खरं आहे, पण तितकी सावध असतात हेही खरं आहे. आणि या दोन्ही पातळ्यांचा अनुभव मी घेतला. माझ्या नातीला मी हल्ली गोष्ट सांगते, त्या तिला मी एक गोष्ट सांगितली नेहमीची आपली, कोल्हा कसा त्रास द्यायचा, ऊस सोडून खायचा, म्हातारीने त्याला कशी अद्दल घडवली. गोष्ट तिने ऐकली, व्हिडिओ कॉल करून सांगायला लागते. दुसऱ्या दिवशी मला म्हणाली फोनवर, निलूआजी गोष्टीतल्या कोल्ह्याला शहाणं कर. मी शिक्षक असल्यामुळे मी सगळ्यांना शहाणं करू शकते असं तिला बहुतेक भ्रम होता. तर गोष्टीतल्या कोल्ह्याला शहाणं करणं हे फार मोठं आव्हान होतं. म्हणजे मुलांना सगळं जग सुसंगत, एकमेकांशी छान नातं असलेलं हवं असतं. मनाने खूप कोवळी निरागस असतात अगदी. म्हणजे जसं बसायला नंतर ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की कळांगी व्यंकटी सांडो. मग त्या कोल्ह्याला मी गोटीच्या सशाच्या क्लासला पाठवलं चिकवणीला, आणि मग तो हळूहळू सुधारला आणि मग तिला बरं वाटलं की ठीक आहे, म्हणजे कोणालाही त्रास नाही द्यायचा, शिक्षा वगैरे नाही करायची. माणसं कशी प्राणी सुद्धा हे पण छोटे असतात, काही लवाड असतात, काही असतात, ते बदलते ना. तेव्हा जगात म्हणजे काही वाईट आहे, कुरूप आहे, क्रूर आहे, ते चित्र बदलू शकतं. हा विश्वास आपण मुलांच्यात पेरू शकलो ना तर ते फार महत्वाचं आहे आणि ते करावं लागतं. हे आपल्याला लक्षात येत नाही. खूप गोष्टी सांगण्याजोग्या आहेत. आपल्याकडे तुम्हाला माहितीये की काले गुरुजींनी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. त्यातला मला श्यामशाही मधला एक प्रसंग आठवतो की श्याम खट्याळ होता, अगदी सामान्य मुलांसारखाच होता तो. आणि त्यांनी आपल्या दादाचं ऐकलं नाही, काहीतरी दादाला काहीतरी त्रास होत होता, तर त्यांनी अजिबात काही लक्ष दिलं नाही. त्यावेळेला श्यामच्या आजीने सांगितलं आईला की तुझे गाणं म्हण हिंदीचं, ते द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. ते गाणं ऐकताना श्यामच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. कारण ते गाणं म्हणजे बहीण आणि भाऊ यांचं नातं कसं निरागस आणि श्रेष्ठ असतं याचं दर्शन घडवणारं होतं. त्याला लक्षात आलं की आपण दादाचं ऐकलं नाही म्हणून आपल्याला हे गाणं बरोबर ऐकवलंय. म्हणजे मुलांच्यावर संस्कार कसे करायचे आणि ते होतात ह्याचं हे छान उदाहरण आहे. आणि अशी नितळ आणि अतिशय निर्मळ आणि उत्कट मनाची जी माणसं असतात ना, त्या अशा सुंदर कथा लिहू शकतात आणि तशा कथा ही आपल्याकडे आहेत. गोष्टीत वयानुसार टप्पे होतात. त्यात परी पण हवी, चेटकीन पण हवी, राक्षस हवा, जादूगार हवा, भूतही हवं. हॅरी पॉटर जगप्रसिद्ध झाला की तेव्हा अद्भुत आणि भय हे रस आहेत बरं का, म्हणजे 9 रसांमधले रस आहेत. म्हणजे
मुलांना त्यापासून लांब ठेवायचं असं नाही, तर त्या जगाशी त्यांचा परिचय कसा करून द्यायचा हे आपण ठरवायला पाहिजे. त्यांच्या वयाचा अंदाज घ्या. भूताची गोष्ट सांगायला मुलांना ऐकायला आवडते, फक्त त्या आधीला अगदी जवळ जाऊन मिठी मारतात आणि पुढे काय झालं सांग असं एकीकडे चालू असतं. म्हणजे त्यात उत्सुकताही असते आणि भय पण असतं. तेव्हा या सगळ्या भावनांचा अतिशय सुंदर मेळ घालता आला पाहिजे आपल्याला. मुलांना गोष्टीचा राजकुमार आवडतो, त्यानंतर 7 समुद्र ओलांडणारा तो राजकुमार, जो निळं कमल आणायला जातो, अप्राप्य गोष्ट आणायला जातो, ते फार आवडतं. त्यात एक म्हणजे शौर्य तर आहेच, संकटांना तोंड देणं आहे, पण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीतरी खूप त्रास सहन करणं आहे. आजी आबा वगैरे जे आजारी आहेत त्यांच्यासाठी निळं कमळ आणायचं हे फार मोठं आव्हान वाटतं त्यांना. आणि अशा प्रकारच्या गोष्टीत मुलं रमतात, कारण त्यांना त्यांचं जगही गोष्टीमध्ये कुठेतरी यावं लागतं, हे लक्षात ठेवावं लागतं, तरच त्यात ते रमतात. त्या मुलांची चिकित्सा, जिज्ञासा, त्यांच्यामधलं जे सर्जनशीलता आहे ती फुलवणाऱ्या गोष्टी हव्या. त्या मुलं मोठी होतात आणि गोष्टी आहेत ती मोठी होत असतात, तो सुद्धा आपल्याला टप्पा कळतो. लक्षात घ्या की रामायणामध्ये रामाला चंद्र हवा होता, ही गोष्ट शतकानुशतक लोक ऐकत आले. मनामध्ये कुठेतरी मुरली असेल आणि ते स्वप्न साकार झालं की म्हणजे गोष्टींमधनं अशी स्वप्नही पेरता येतात सामूहिक मनामध्ये, आणि ती कधीतरी खूप काळानंतर साकारही होऊ शकतात, हेही आपण लक्षात ठेवावं लागतं. आता एक शेवटी मी एक खरी गोष्ट, आपल्याकडे माझी नातही अशा वयात आहे की तिला आता खऱ्या गोष्टी लागतात. ती पुन्हा विचारते खरी आहे ना, खरी आहे ना. म्हणजे मी तिला पहाड बाबाची गोष्ट सांगितली की दशरथ माझी यांनी कसा एक खरा पहाड हटवला आणि रस्ता केला गावकऱ्यांसाठी. मग तिला मी गुगल करता त्यानंतर फोटो दाखवला, मग तिला पटलं खरी गोष्ट आहे. तेव्हा वास्तव आणि कल्पित, मुलं मोठी झाल्यावर तुम्हाला विचारतील की तुम्हाला खोट्या गोष्टी सांगितल्या, काही सांगितल्या, तेव्हा हे लक्षात ठेवायचं की कल्पित म्हणजे खोटं नाही, खोटं आणि खरं यातला फरक हा मुलांना कळेल अशा टप्प्यात तो आपण त्यांना उलगडत नेला पाहिजे. तर एक खरी गोष्ट सांगते. आता रावण नावाचं पुस्तक आहे, मवाधोड नावाचे चित्रकार शिक्षक होते, त्यांचं आत्मचरित्र. त्यात त्यांनी दिलेली एक गोष्ट ती फार बोलकी आहे. त्यात एक त्यांनी सांगितलं की वर्गामध्ये एकदा त्यांनी दुसरीच्या वर्गाला सांगितलं की तुम्ही गड आला पण सिंह गेला या गोष्टीवरचं चित्र काढायचं. आणि आदल्या दिवशी इतिहासाच्या तासाला वर्गात शिक्षकांनी ती गोष्ट सांगितली होती. सर फिरत होते आपले, सगळी मुलं छान चित्र रंगवून काढत होते. कोणी मावळे मोठे काढले होते, कोणी हातातल्या तलवारी जास्त त्याला भाव दिला होता, कोणी घोरपडीला जास्त महत्व दिलं होतं. एका मुलाचं चित्र इतकं सुंदर होतं की त्यांनी असं ठरवलं की उद्या याचं चित्र आपण शोकेस मध्ये लावायचं. आणि ते असे वर्गात फिरत असताना एक फेरी मारून पुन्हा त्या मुलाच्या चित्राकडे आले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या मुलाने काळी क्रियॉनची कांडी हातात घेऊन ते सगळं चित्र काळं केलं. आता ह्या वेळेला लक्षात घ्या, ते सर त्याला रागावले नाही, त्याच्यावर खेकसले तर नाहीतच. त्यांनी त्याला शांतपणे विचारलं की का रे तू चित्र काळं का केलंस. त्यांनी सांगितलं सर त्या दिवशी अमावास्येची रात्र होती, आम्हाला सरांनी गोष्ट सांगितली आहे. तरी सरांनी विचारलं की मग अमावास्येची रात्र त्यामुळे काळं होतं बरोबर आहे, पण मग तू हे कशाला चित्र काढलंस, हे मावळे काढले, एवढं बारीक सगळं चित्र. तो म्हणाला सर तो किल्ला आहे, त्याच्यावर मावळे चढतायत, त्यांच्या हातात तलवारी पण आहे, ती घोरपड पण आहे, पण काळोखाचा पडदा आहे, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये, त्यामुळे ते सगळं काढणं आवश्यक आहे. आता सरांनी मनात विचार केला की हा मुलगा वयाच्या मनाने अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आहे, हा अतिशय बुद्धिमान होणार, असाधारण बुद्धिमान होणार. ते त्याला काहीच रागवले नाही. आणि नंतर काही वर्षानंतर ते राज्यपालांकडे गेले, तिथे तो त्यांचा मुलगा त्यांना राज्यपालांचा PA झालेला दिसला. म्हणजे मला सांगायचंय काय, तुम्ही ज्या गोष्टी सांगतात ते मुलं ऐकत असतात, त्याचा अर्थ कसा लावतात, त्यांना काय प्रश्न पडतात, यातनं तुम्हाला मुलांच्या मनात डोकावता येत असतं. आपल्या मुलांमध्ये कोणत्या सुप्त शक्ती आहेत त्या हेरता येत असतात, ते तुम्ही करायचं आहे. आणि मुलांच्या स्वप्न पेरायची पण आहेत.
हे दुहेरी आव्हान तुम्हाला पेलता यावं अशी इच्छा व्यक्त करून मी सांगते. धन्यवाद.